तुम्हाला वारंवार तोंड येतं का? खायला, बोलायला किंवा पाणी प्यायला देखील त्रास होतोय का? अनेक वेळा आपण याकडे छोटासा त्रास म्हणून पाहतो, पण तो शरीरात काही बदल होत असल्याचं लक्षण असू शकतो बरं का? आज आपण जाणून घेणार आहोत तोंड वारंवार का येतं आणि त्यासाठी कोणते सोपे घरगुती उपाय करता येतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक महत्त्वाची सवय सांगणार आहे, जी की हा त्रास कमी करण्यास खूप फायदेशीर ठरू शकते. तोंड आल्यावरती तिखट, गरम किंवा आंबट खाल्लं की लगेच जळजळ व्हायला लागते. कधी कधी बोलायला देखील त्रास होतो. जर हा त्रास वारंवार होत असेल तर त्यामागे काही कारणं असू शकतात. ती कारणं कोणती असू शकतात ते पाहूया. सर्वात पहिले म्हणजे शरीरातील उष्णता. अतिशय तिखट, मसालेदार किंवा जंक फूड खाल्लं तर शरीरातील उष्णता वाढू शकते आणि यामुळे तोंड येण्याची शक्यता देखील वाढते. अनेकांना हे कारण माहीतच नसतं, पण आहाराचा यावर खूप मोठा परिणाम होत असतो बरं का. दुसरं कारण म्हणजे व्हिटॅमिन्सची कमतरता. विशेषतः व्हिटॅमिन B12 आणि आयर्न जर कमी असेल तर तोंड येण्याचा त्रास होऊ शकतो. तुम्हाला वारंवार तोंड येत असेल तर हे कारण अजिबात दुर्लक्षित करू नका. तिसरं कारण म्हणजे पचन व्यवस्थित न होणे. पोट साफ न होणे किंवा पचन बिघडणे यामुळे शरीरात उष्णता आणि तोंड येण्याचा त्रास वाढू शकतो. हा मुद्दा अनेक वेळा लक्षातच घेतला जात नाही, पण पचन आणि तोंड येणं याचा जवळचा संबंध असतो. चौथं कारण म्हणजे ताण आणि झोपेची कमतरता. जास्त मानसिक ताण आणि अपुरी झोप यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते आणि त्यामुळे तोंड येण्याची शक्यता अधिकच वाढते. आता आपण काही सोपे आणि घरच्या घरी करता येणारे उपाय पाहूया, जे की तोंड कमी करण्यासाठी खूप मदत करू शकतात. सर्वात आधी पहिला उपाय म्हणजे ज्येष्ठ मध. थोडीशी ज्येष्ठ मधाची पावडर घ्या आणि त्यामध्ये थोडंसं मध मिसळा. आता ही पेस्ट हलक्या हाताने तोंड आलेल्या जागी लावा. ज्येष्ठ मधामध्ये सूज कमी करणारे गुणधर्म असतात, ज्यामुळे जळजळ आणि वेदना दोन्ही कमी होण्यास मदत होते आणि तोंड आलेल्या जखमा देखील भरून येण्याची प्रक्रिया जलद होते. दिवसातून 1 ते 2 वेळा हा उपाय केला तरी पुरेसा आहे. हा उपाय खूप लोकांना माहीत असतो, पण पुढचा जो उपाय आहे तो थोडासा वेगळा आणि खूप इफेक्टिव्ह आहे बरं का. दुसरा उपाय आहे तो म्हणजे तुळशीच्या पानांचा. 4 ते 5 स्वच्छ तुळशीची पाने घ्या आणि ती चावून चावून खा. तुळशीमध्ये नैसर्गिक जंतुरोधक गुणधर्म म्हणजेच अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्म आहेत, जे की तोंडातील बॅक्टेरिया कमी करण्यात खूप मदत करतात आणि तोंड आलेली जखम लवकर भरून येण्यास मदत होते. हा उपाय सकाळी सकाळी किंवा जेवण झाल्यानंतर तुम्ही करू शकता. जर तुम्हाला वारंवार तोंड येत असेल तर हा उपाय नियमित केल्याने तुम्हाला लगेचच फरक देखील जाणवू शकेल. आता पाहूया उपाय तिसरा. तोंड आल्यावरती खोबरेल तेल खूप सुदिंग काम करत असतं. खोबरेल तेल तोंडाला लावण्यासाठी एक स्वच्छ कापूस घ्या किंवा बोटाने खोबरेल तेल तोंड आलेल्या जागी लावा. खोबरेल तेल जखमेवरती ओलावा टिकवून ठेवत असतं आणि जळजळ कमी करण्यात देखील खूप मदत करतं. दिवसातून 2 ते 3 वेळा हा उपाय केला तरी पुरेसा आहे. बाहेरून तर आपण उपाय केले, पण तोंड येणं टाळण्यासाठी तोंड स्वच्छ ठेवणं देखील तितकंच महत्वाचं आहे बरं का. तर पुढचा चौथा उपाय आहे तो म्हणजे मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. कोमट पाण्यामध्ये चिमूटभर मीठ घाला आणि त्या पाण्याने गुळण्या करा. हा उपाय तोंडातील जंतू कमी करण्यात खूप मदतशीर आहे बरं का आणि सूज कमी करण्यास देखील याने मदत होते. दिवसातून 1 ते 2 वेळा हा उपाय केला तरी पुरेसा आहे. आता शेवटचा उपाय, जो खूप महत्वाचा आहे, कारण तो शरीर आतून मजबूत करण्यावरती काम करतो. पाचवा आणि शेवटचा उपाय आहे आहारामध्ये सुधारणा करणं. तोंड वारंवार येण्यामागे कधी-कधी शरीरात काही पोषक घटकांची कमतरता हे देखील कारण असू शकतं. विशेषतः व्हिटॅमिन बी आणि लोहाची कमतरता. त्यासाठी आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, विविध प्रकारच्या डाळी, सुकामेवा, दूध आणि दुधाचे पदार्थ वाढवणे फायदेशीर ठरू शकते. हा उपाय समस्या पुन्हा होण्याची शक्यता कमी करण्यास खूप मदत करतो. आता अजून एक छोटा पण खूप महत्वाचा सल्ला मी तुम्हाला सांगते. दिवसभर तुम्ही पुरेसं पाणी अवश्य प्या. शरीरामध्ये पाण्याची कमतरता असेल तर तोंड कोरडं पडू शकतं आणि त्यामुळे तोंड येण्याची शक्यता वाढते. पाणी शरीरातील घातक घटक बाहेर काढायला मदत करतात आणि तोंडाच्या आरोग्यासाठी देखील ते उपयोगी ठरतं. त्यामुळे दिवसभर नियमित अंतराने पाणी पिण्याची सवय ठेवणं खूप महत्वाचं आहे. आज मी तुम्हाला जे उपाय सांगितले ते अत्यंत साधे आहेत, पण नियमित केले तर तुम्हाला त्याचा चांगला फरक दिसू शकेल. जर तोंड वारंवार येत असेल तर त्याचप्रमाणे जखम लवकर भरून येत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य असतं बरं का. छोट्या छोट्या सवयी आहेत, पण शरीरावर मोठा परिणाम करतात.
जर तुम्हाला अशी आरोग्याशी संबंधित सोपी आणि घरच्या घरी करता येणारे उपाय, त्याचप्रमाणे ही माहिती आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. मी अशाच उपयुक्त विषयांवर माहिती घेऊन येत राहीन. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.